प्रभाग क्रमांक 1 मधील गावडेमळा येथील 15 वर्षांपासून रखडलेला पाणी प्रश्न हा नगरसेवक संपत वारसकर यांच्या प्रयत्नातून मार्गी लागलाय। प्रभाग क्रमांक 1 मधील गावडेमळा परिसराचा 15 वर्षाचा पाणी प्रश्न मार्गी। नगरसेवक संपत वारसकर यांच्या प्रयत्नांना यश। लोकार्पण सोहळा संपन्न। प्रभाग क्रमांक 1 मधील गावडेमळा परिसराचा तब्बल 15 वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न अखेर मार्गी लागलाय। नगरसेवक संपत वारसकर यांच्या प्रयत्नातून या भागात पिण्याच्या पाण्याचा नव्या लाईनचे काम पूर्ण झाले असून त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्सवात संपन्न झाला। या प्रसंगी बोलताना नगरसेवक संपत वारसकर म्हणाले की महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान आम्ही नागरिकांकडे मतरूपी आशीर्वाद मागत असतो आणि विकास कामांचे आश्वासन देतो। गेल्या 10 वर्षांपासून नागरिकांना दिलेला प्रत्येक शब्द मी पूर्ण केला असून त्यांचं समाधान वाटतं। प्रभाग क्रमांक 1 हा वेगाने विकसित होणारा भाग आहे। येथील नागरिकांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी आणि नियोजनबद्ध विकास कामे केली आहेत, त्यामुळे ती पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येत नाही। ते म्हणाले, गावडेमळा परिसरातील 15 वर्षांचा पाणी प्रश्न मी मार्गी लावलाय। पुढील 5 वर्षांमध्ये समस्यामुक्त प्रभाग निर्माण करणे हेच माझे ध्येय आहे। नगरसेवक संपत वारसकर यांच्या उपस्थितीत गावडेमळा येथे पिण्याच्या पाण्याच्या नव्या लाईनचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी डॉक्टर सागर बुरुडे, किरणताई वारसकर, ॲडव्होकेट अत्रे योगेश डुबे आदी मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर सागर बुरुडे यांनी या प्रसंगी सांगितले की आमदार संग्राम जगताप व नगरसेवक संपत वारसकर यांच्या माध्यमातून प्रभागातील विविध प्रश्न मार्गी लावले आहेत। साविडी उपनगर हे वेगाने विकसित होत असून नागरिकांच्या मूलभूत गरजांपासून रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज व स्वच्छतेपर्यंत सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहेत। सुशोभीकरणाचाही कामे सुरू आहेत। गावडेमळ्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत सांगितले की आमचा पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता। पूर्वी आम्हाला रात्रभर जागूनही हंडाभर पाणी मिळत नसे, मात्र नगरसेवक संपत वारसकर यांनी हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवलाय। दक्ष नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे, तर डॉक्टर सागर बुरुडे यांनीही लोकहिताचे काम केलंय। आम्ही या दोघांचे मनपूर्वक आभार मानतो। घेऊ शकतो, पण बऱ्याच वेळचा आपला कार्यक्रम चाललाय आणि कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि हे सगळं होत असताना आजचा आपला कार्यक्रम घेण्याचा मुख्य हेतू असा आहे की प्रत्येक वेळेस निवडणुका आल्यानंतर आम्ही तुमच्या दारात येतो आणि दारात आल्यानंतर मतरूपी आशीर्वाद मागतो आणि मतरूपी आशीर्वाद मागत असताना काहीतरी आश्वासन आम्ही तुम्हाला देत असतो, पण ते आश्वासन किती पूर्ण होते की तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली आणि त्याचप्रमाणे मी म्हणजे ह्या क्षेत्रात आणखी नवीन आहे, तर मी फक्त प्रचारापुरतीच फक्त येत असते बाहेर आणि थोडे तिडके फक्त माझ्यापुरते फक्त कार्यक्रम दादांनी सांगितलं की मी करते। तर माझे टीचर बसलेले आहेत समोर मी बोलताना, कारण ते म्हणत असतात एक भाषण केलं 2 भाषण केलं आपण त्याच्यात सुधारणा केली पाहिजे। तर बोलायचं म्हटलं तर आम्ही प्रचाराच्या वेळेस इथं फिरलो, तर मला ह्याची काही म्हणजे पूर्वकल्पना नव्हती की इथे मीटिंग वगैरे झाली होती। तर डॉक्टर साहेब आणि आम्ही होतो सगळे प्रचारात, तर सर्वांच्याच दारात म्हणजे मला धूळ आणि सर्वांचे दार असे ओसाड पडलेले दिसले। तर साहजिकच मी एक बाई आहे, तर मला जाणवलं की इथं काहीतरी म्हणजे पाण्याचा प्रश्न दिसतोय आणि तसा प्रतिसाद पण आम्हाला मिळाला प्रचारादरम्यान। तर आमचे कृष्ण भाऊ म्हणा किंवा मग परिसर असेल तर परिसरातील जी पाण्याचे लाईनचा लोकार्पण सोहळा आहे त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला, तर सर्वांचे मी संपत दादांतर्फे माझ्यातर्फे मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि थोडासा म्हणजे आपल्याला इतिहासात जायचं झालं तर आपण आता ताई कुलकर्णी ताई 3 वर्ष झाले, परंतु अत्रे भाऊसाहेब असेल किंवा इतर लोक जवळपास 10-15 वर्षापासून परिसरात राहतात। 10 वर्षापूर्वी ह्या भागामध्ये म्हणजे संपतदादांनी संग्राम भैया त्यावेळेस महापौर होते, तर त्यांच्या माध्यमातून 20 कोटीचा महाराष्ट्र शासनाकडून निधी आला होता आणि त्याच्यात 20 कोटी पालिकेचे होते। तर त्यावेळेस आपण पाहतो की आपलं जे समोरचं गावड्यांचं दुकान आहे त्या कॉर्नरपासून आपला हा कॉर्नर, या कॉर्नरपासून कादंबरीचं इस्कॉन मंदिर आणि कादंबरीच्या अंतर्गत रस्ते
संग्राम भैयांच्या माध्यमातून संपतदादांनी ते मंजूर करून घेतले. परंतु त्यावेळेस थोडंसं पालिकेमध्ये वेगळे विषय चालले होते, फाटाफूट झाली होती आणि गटनेत्यांचा वाद हा संभाजीनगर हायकोर्टात होता आणि नाशिकच्या आयुक्तालयात होता. त्यामुळं त्या कालावधीमध्ये म्हणजे ज्यावेळेस ते हे रस्ते तर त्यांनी मंजूर केले, परंतु ह्या रस्ते मंजूर केल्यानंतर त्यांना ते पुढे पाठपुरावा किंवा त्या गोष्टींसाठी येता आलं नाही. परंतु हे सर्वस्वी श्रेय जे होतं ते संग्राम भैयांच्या माध्यमातून संपतदादांचं होतं. म्हणजे आपण हा जो पूर्वीचा रस्ता आहे आता कॉन्क्रीटचा तर आम्ही संग्राम भैयांच्या माध्यमातून संपतदादांच्या प्रयत्नांनी झालेला आहे. त्याच्या अगोदरचा रस्ताही त्यांच्या माध्यमातून झाला होता. परंतु आता ग्रामीण भागातील काही लोक आहेत, एक म्हण आहे की जो बोलेल त्याचे म्हणजे हुलगेही विकतात आणि जो बोलत नाही त्याचे गहू विकत नाही. म्हणजे आजचं जग असं झालेलं आहे की आपण किती पब्लिसिटी करतो त्याच्यावर. तर त्या कालावधीमध्ये दुसरे काही लोक या रस्त्याच्या कामावर आले आणि नागरिकांचा गैरसमज झाला की त्यांनीच हे रस्ते केले. संपतदादा बारसकर गेल्या 12-13 वर्षापासून पण मी या ठिकाणचा रहिवासी आहे आणि या सर्व समस्या आपण सगळेजण फेस करत होतो. त्याचा मी पुन्हा या ठिकाणी काही उच्चार करणार नाही. एवढंच सांगतो, आपल्या सर्वांच्या वतीने संपतदादा बारसकर, बोर्डे साहेब या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि इथून पुढेही त्यांचं असं सहकार्य आणि मार्गदर्शन आपल्याला कायम मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.